आम्ही आंदोलन करतो बोलत हे काँग्रेस पार्टी जी आहे ती आतापर्यंत देशाचं म्हणजे कधीच त्यांनी चांगलं बघितलेलं नाही आहे। त्यांनी कधी पण आपल्याला विरोधच केलेला आहे। आणि आज काल आपलं संसदमध्ये जे बिल पारित झालं आणि त्याच्यावर मतदान झालं तर आपल्या विरोधात त्यांनी मतदान केलं आणि जे आपलं बिल महिलांसाठी आरक्षणासाठी जे पास होणार होतं ते होऊ शकलं नाही। तर ह्या काँग्रेस सरकारला काय सांगायचं की म्हणजे त्यांची लायकीच नाहीये त्या संसदमध्ये बसण्याची। त्यांनी खरंच म्हणजे मी तर म्हणते की महाराष्ट्राची देशाची जी महिला रणरागिणी आहे ना ही त्यांना कधीच सोडणार नाही। त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धडा शिकवल्याशिवाय महिला अजिबात थांबणार नाहीत। कारण महिलांवर हा गदा आणलेला आहे, महिलांचा मान सन्मानाचा अपमान केलेला आहे। ही भारत देशातली महाराष्ट्रातील महिला कधीच सहन करणार नाही। आम्ही किती आम्हाला आंदोलन करायची झाली तरी आम्ही करू आणि हा सन्मान जो आम्हाला महिलांचा बिल पास आहे झालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या खासदार साहेबांच्या पाठीशी असणार आणि नेहमी आवाज उठवत राहणार। बिल केंद्र शासनाने पास करण्यासाठी अथांग मेहनत अशी घेतली आणि ते काल पासही होणार होतं। परंतु म्हणतात ना उपड्या घड्यावर पाणी, अशी ही काँग्रेस पार्टी आणि अशी ती सोनिया गांधी आणि तिचा तो राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे महिलांच्या विरोधात जाऊन महिलांचं कसं खच्चीकरण करता येईल याच्यासाठी कायमच पाय पुढे घेतलेले आहेत आणि ह्या विधायकाला त्यांनी तीव्र असा निषेध केलेला आहे। या बिलच्या अंतर्गत आपल्यासारख्या सगळ्या राजकीय पक्षात काम करणाऱ्या महिलांसाठी 33% आरक्षण मिळणार होतं। त्यामध्ये अनुसूचित जमाती इतर घटक सुद्धा सगळे होते। ह्यानीच खरं होणार होतं ते महिलांचं सक्षमीकरण। केंद्रामध्ये आज आमचे खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कायम एकनाथजी शिंदे साहेबांना प्रेरित होऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपाययोजना करत असतात। सगळ्यात मोठा पाठबळ आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी केंद्रामध्ये आवाज उठवलेला आहे आणि आज जे काही काँग्रेस पार्टी करत आहे याचा संपूर्ण शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना महिला आघाडी आणि खास करून आज डोंबिवली महिला शिवसेना आघाडी तीव्रतेने या काँग्रेस पार्टीचा निषेध करत आहे आणि आम्ही कधीच त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला देणार नाही आणि हे विधायक लवकरात लवकर कसं पास होईल यासाठी संपूर्ण शिवसेना महिला आघाडी सतत कार्यरत राहील आणि असे अनेक आंदोलन करत राहील। काँग्रेसची ही रणनीतीच आहे की फेक नरेटिव्ह पसरवायचं। अगोदर बोलले की संविधान खतरे में आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तो तसा फेक नरेटिव्ह पसरत राहिला आणि आताही तेच बोलतात की संविधान खतरे में आहे। कुठला संविधान खतरेमध्ये आहे की जेणेकरून आमचं 33% आरक्षण, महिला आरक्षण आहे, त्यांनी रद्द करायचं काम जे घाणेरडं कृत्य आहे त्यांनी केलेलं आहे। आणि जर हे बिल पास नाही झालं तर येत्या इलेक्शनमध्ये 100% ज्या महिला आहेत मैदानात उतरून त्यांना हद्दपार कसं करू ना हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत। बघा, महिला विकास आघाडी जी म्हणता ना तुम्ही, त्याची पिछाडी ही देशातल्या संपूर्ण मतदारांनी दाखवलेली आहे आणि ह्याचं मुख्य कारण आहे की ते आता पिछाडीवर गेलेले आहेत आणि काय करून आघाडीवर येता येईल याच्यासाठी त्यांचा आटोकाट रडीचा डाव चाललेला आहे। दुसरी गोष्ट ही शोकांतिका आहे, जर या महाराष्ट्रामध्ये, या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर महिलांचं आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर रद्द करण्याचं काम जर हे करत असतील तर यांच्यासारखे म्हणतात ना आपण विध्वंसक नाहीत, हे विचारांनी विध्वंसक असलेली ही माणसं आहेत आणि ही माणसं जर परत परत लोकांसमोर येणार असतील तर या माणसांना कायमचं घरी बसवण्याचं काम संपूर्ण देशातल्या महिलाच करणार आणि हे महिलांनी आता या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे। देशामध्ये सुद्धा या महाविकास आघाडीला पिछाडी करून यांना घरी बसवण्याचं काम महिला आघाडी करणार। अरे काँग्रेस पार्टी